2019 मध्ये सुरू सुद्धा करण्यात आला होता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचं मिसिंग लिंकमुळे या प्रकल्पामुळे जवळपास 6 किलोमीटरनं अंतर प्रवाशांचं कमी होणार आहे। या मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिट पासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे 2 बोगदे सुद्धा उभारण्यात आलेले आहेत। यातला पहिला बोगदा आहे 8.92 किलोमीटरचा, तर दुसरा बोगदा आहे 1.75 किलोमीटरचा। तर या बोगद्याला जोडणारा आणि टायगर व्हॅलीवर बांधला जाणारा हा केबल स्टेड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवरती आहे। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी शुभम उमाळेकडे। शुभम, आता सध्या मुख्यमंत्री या मिसिंग लिंकची पाहणी करतायत, मात्र जो बोगदा आहे तो सर्वाधिक मोठा बोगदा आहे अशी सुद्धा ओळख या मिसिंग लिंकची आहे। मात्र सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा मिसिंग लिंक तयार करण्यात आलेला आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, बघू शकतो मुख्यमंत्री हे आता मिसिंग लिंकचा दौरा करण्यासाठी रवाना झालेले आहेत। संपूर्ण जे मंत्री या ठिकाणी आले होते ते देखील त्यांच्या सोबत आहेत। एक महत्त्वपूर्ण प्रकल्प जो आहे तो हा मानला जातो। बघू शकतो त्यांचा ताफा आत्ताच या ठिकाणावरून रवाना झालेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात स्टेअरिंग होती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला होते आणि थेटपणे लोकार्पण झालेला आहे। आणि या गाड्या संपूर्ण ताफा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येतो। एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट हा मानला जातो आहे आणि त्यामुळे कुठेतरी याचा फायदा जो आहे तो मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जे सातत्याने प्रवास करत असतात किंवा जे 4 चाकी वाहनं आहेत त्यांच्यासाठी होताना दिसेल। वेळेची बचत आहे, इंधनाची बचत आहे। तर पुणेकरांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वापरण्यासाठी देखील हा देखील एक महत्त्वपूर्ण जो आहे रस्ता होणार आहे, कारण की वेळेची बचत होणार आहे। त्यामुळे समजा आपल्याला नवी मुंबईवरनं समजा फ्लाइट्स पकडायच्या असतील, आपला प्लेन घ्यायचं असेल तर मग त्यासाठी देखील मोठा वेळ जो आहे तो वाचताना दिसून येणार आहे। खरं तर या प्रोजेक्टला कुठेतरी असं देखील एक चर्चा होती की प्रोजेक्ट तयार झालेला आहे, पण उद्घाटन कधी होणार, याचं इनॉग्रेशन नेमकं कधी होणार अशी चर्चा होती। पण मात्र आज एक महत्त्वाचा दिवस 1 मे महाराष्ट्र दिन दिवशी जो आहे एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट जो आहे याचं उद्घाटन आता या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सिद्धेश, पण शुभम, आपण एकंदरीतच बघतोय की जे काही महामार्ग आतापर्यंत तयार झालेले आहेत राज्यामध्ये, या महामार्गांवरती अपघात टाळण्यासाठी वेग मर्यादा जी आहे ती वेग मर्यादा सुद्धा आता घालून दिलेली आहे। मिसिंग लिंक वरती सध्या कितीची वेग मर्यादा असणार आहे? सर्वप्रथम समजा पाहायला गेलं तर मिसिंग लिंकला कोणत्याही प्रकारचा टोल जो आहे तो आकारण्यात येणार नाही आहे आणि वेग मर्यादा ही साधारणतः 100 किलोमीटर प्रति तास इतकीही असली पाहिजे। अवजड वाहनांना नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी बंदी ठेवण्यात आलेली आहे, कारण की सगळ्यात आधी MSRDCचं जे खातं आहे ते या ठिकाणी टेस्ट घेणार आहे की ज्या पद्धतीने किंवा जेवढी वाहनं याच्यावरनं जातात तर त्यामुळे नेमकी ब्रिजची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरनं 6 महिने जो आहे तो अभ्यास जो आहे तो MSRDC करणार आहे। त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 2026 नंतर MSRDC आणि महाराष्ट्र शासन हे एकत्रितरित्या निर्णय घेतील की अवजड वाहनं जी आहेत जसे की ट्रक असतात किंवा मोठे टेम्पो ट्रॅव्हलर्स असतात किंवा मग वेगवेगळे असे जे जड वाहनं असतात त्यांच्यासाठी हा पर्याय जो आहे तो खुला करण्यात येईल की नाही येईल। पण त्यामुळे कुठेतरी पुढचे 6 महिने ज्या लहान गाड्या आहेत, 4 चाकी वाहनं आहेत त्यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण ओपनिंग तर असेलच, पण ज्यानुसार मोठी वाहने या ठिकाणावरून जाणार नाही आहेत आणि ज्यांना कोणाला लोणावळा, खंडाळा किंवा मध्यस्थी कुठे थांबा नाही घ्यायचा आहे, थेट मुंबईवरनं पुण्याला जायचंय किंवा थेट पुण्यावरनं मुंबईला यायचंय, त्यांच्यासाठी ही एक मोठी बाब असणार आहे की ट्रॅफिक फ्री रस्ता, थेट रस्ता आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मोठी वाहनं जी आहेत ती देखील नसणार आहेत। अशामध्येच नोव्हेंबर नंतर नेमकं राज्य सरकार आणि MSRDC काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की अवजड वाहनांना समजा प्रवेश खुला केला तर मग त्याच्यामुळे देखील होणारी ट्रॅफिक जी आहे ती देखील तेवढीच महत्त्वाची असणार आहे। इतकंच नव्हे सिद्धेश, तर सध्या मी याच मिसिंग लिंकवर आहे, बघू शकतो 4 लेन जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। मी आता ज्या रस्त्यावर उभा आहे तो मुंबईकडून पुण्याला जाणारा रस्ता आहे, तर माझ्या बाजूच्या दिशेने मिसिंग लिंकचा दुसरा ट्रॅक आहे जो पुण्यावरनं मुंबईच्या दिशेने येतो आणि अवघ्या काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्वतः आता मिसिंग लिंकचा ड्राईव्ह करायला गेलेले आहेत ते याच रस्त्यावरनं आपल्याला रिटर्न जे आहेत परतीचा प्रवास करताना दिसून येतील। सिद्धेश, खरं तर लोणावळ्या जवळचा हा एक मिसिंग लिंकचा भाग आहे आणि त्यामुळे समजा पावसाळ्याच्या वेळेस आपण या ठिकाणी प्रवास करायला येतो तर पावसाळी वातावरण असणार, ढगाळ ठिकाणी असणार, त्यामुळे कुठेतरी एक
निसर्गाच्या सानिध्यातून पुण्याचा प्रवास जो आहे तो देखील करायला या ठिकाणी वाहन चालकांना मिळणार आहे। अशामध्येच सर्व महाराष्ट्रातून कौतुक जे आहे ते या मिसिंग लिंकचं होत आहे आणि सर्वात जास्त चर्चा ही मिसिंग लिंक हे मिसिंग नावच का आलं याच्याबद्दलची चर्चा होती। तर ज्यावेळेस मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधण्यात आला होता त्यावेळेस हा जो मधला पट्टा आहे ज्या रस्त्यावर मी आता उभा आहे तर त्यावेळेस जो आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण लोकार्पण करू अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती सरकारची सुरू होती। अशामध्येच आज त्या गोष्टीचं लोकार्पण जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। अवघ्या काही वेळातच सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणावरून प्रवास करताना दिसून येतील। आपण पुन्हा एकदा बघूयात की समजा देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या ठिकाणी आलाय का बघण्याचा प्रयत्न करूयात। अद्याप या ठिकाणी आलेले नाही आहेत त्यामुळे थेट जो एंड पॉइंट आहे तिथपर्यंत त्यांचं जाऊन मग परतीचा प्रवास असणार आहे। सिद्धेश असं काहीसं एक चित्र दिसून येत आहे। इतकंच नाही तर मग मिसिंग लिंकच्या बाजूला जे खोपोली गाव आहे खालापूर आहे तिकडचं देखील दृश्य जे आहे ते आपण बघू शकतो। एक लहान तलाव देखील या ठिकाणी दिसतोय त्यामुळे थांबा जो आहे तो आपण जरी या मिसिंग लिंकवर घेऊ शकत नसलो तरी देखील प्रवासादरम्यान इकडचं नैसर्गिक आणि निसर्गरम्य दृश्य जे आहे ते देखील आपल्याला टिपता येणार आहे पाहायला जे आहे ते देखील दिसणार आहे। एक मोठं नियोजन जे आहे ते MSRDC डिपार्टमेंट कडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचसाठी खरं तर अनेक महत्त्वाचे आणि मोठे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। आणि इतकंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खास बातचीत जी झाली त्यांनी देखील तेच सांगितलं की मी आता मिसिंग लिंकचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता मी प्रवास करणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आता सध्या प्रवास करत आहेत मिसिंग लिंकचा। इतका महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडून हा करण्यात आलेला आहे। काही दिवस आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दौरा या मिसिंग लिंकचा केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की टोल मुक्त असेल हा मिसिंग लिंकचा दौरा। या मिसिंग लिंकवरनं प्रवास करण्यासाठी या रस्त्यावरनं प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रकारे टोल जो आहे तो आम्ही आकारणार नाही आहोत असं देखील त्यांनी सांगितलं होतं। सिद्धेश नक्कीच धन्यवाद शुभम तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान मुख्यमंत्री